जेव्हापासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसले आहेत तेव्हापासून जवळपास त्यांनी एकाच माणसाला टार्गेट केलंय, त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस। त्यांना कोणत्या कोणत्या शब्दामध्ये बोललेले आहेत हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। परंतु आता प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की जरांगे आणि देवेंद्र फडणवीस हे एकच आहेत, तर त्यांचे भांडणं हे नाटक आहे, ड्रामा आहे, अशा प्रकारे आता प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केलेलं आहे। तेव्हापासून आता वेगळीच चर्चा होत आहे। आपल्याला पण माहित आहे की प्रकाश आंबेडकर हे अनेकदा जे सध्या चालू आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी बोलून जातात आणि तशा प्रकारच्या चर्चा घडतात। आता सुद्धा सेम तसंच झालेलं आहे। अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा विरुद्ध किंवा संघर्ष नेहमीच एकमेकाच्या विरुद्ध बोलत आलेले आहेत आणि त्यातले त्यात देवेंद्र फडणवीस यांची सामंजस्यपणाची भूमिका असायची, समजूतदारपणाची असायची, तरी सुद्धा मनोज जरांगे त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत होते, आपल्या सगळ्यांना माहित आहे। अशातच आता जेव्हा प्रकाश आंबेडकर म्हणतात की ते एकच आहेत, ते उघड ड्रामा करत आहेत, तर याच्यावरून प्रश्न तयार होतात की खरंच ते ड्रामा करत आहेत का? प्रकाश आंबेडकरांनी जरी म्हटले असले तरी असं कुठेही वाटत नाही की ते दोघं ड्रामा करत असतील। तर प्रकाश आंबेडकरांनी नक्की लॉजिक काय सांगितलेलं आहे, तर त्यांनी लॉजिक असं सांगितलं आहे की देवेंद्र फडणवीस यांना मराठा विरोधी दाखवून ओबीसींचा नेता बनवायचं, म्हणजेच की ओबीसी वाल्यांना असं वाटेल की आपलेच देवेंद्र फडणवीस आहेत आणि अशा प्रकारचं राजकारण चालू आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच एक प्रकारे फक्त ओबीसी वाल्यांना फसवायचं आणि आपला फायदा करून घ्यायचा, अशा प्रकारचा प्लॅन देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांनी आखलेला आहे। अशा प्रकारचं थोडं कुठेतरी वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं दिसलं। आता परंतु खरंच बघायला गेलं तर हे असं आहे का? आता हे किती खरं किती खोटं येणाऱ्या काळामध्ये समजेलच। सोबतच प्रकाश आंबेडकर यांनी हे पण सांगितलं की आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही सांगतोय की ओबीसी मधून आरक्षण मराठ्यांना नाही दिलं पाहिजे, त्यांचं वेगळं आरक्षण पाहिजे। मग त्याच प्रकारची भूमिका देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे किंवा शरदचंद्र पवार का नाहीत मांडत? तर अशा प्रकारचा एक त्यांनी सवाल पण केला। आता जवळपास सगळेच एकमेकाला असं म्हणत आहेत की सर्वपक्षीय नेत्याची बैठक आयोजित करा, तिथे एकच भूमिका मांडू, परंतु आपली भूमिका काय आहे कोणी स्पष्ट करत नाही। फक्त आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। तर त्यांच्या या वक्तव्यामध्ये खरंच काही तथ्य तुम्हाला वाटतंय का? कॉमेंट करून नक्की सांगा।